ऐन सणासुदीच्या काळात देशभरातील भाविक आई अंबाबाईच्या दर्शनाला येत आहेत. शहरातील रस्त्यांची दयनीय स्थिती पाहता नागरिकांमधून असंतोष व्यक्त होतोय. जीवघेण्या खड्ड्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आला आहेत. यामुळे कोल्हापूर शहराची बदनामी होत आहे. लोकप्रतिनिधींना याची विचारणा होत आहे. रस्त्यासाठी आम्ही जीव तोडून निधी आणायचा, पण महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमपणामुळे बदनामीला आम्ही सामोरे जायचं. बैठका घेऊन सूचना करूनही कामात सुधारणा होताना दिसत नाही. पुढील काळात हे खपून घेतले जाणार नाही. अधिकाराचा वापर करून येत्या 8 दिवसात शहरातील रस्त्यांची सुधारणा झालेली दिसली पाहिजे. अन्यथा लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर येत्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करू, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला. यासह रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा, अशा सूचना देत 1 आठवड्याची मुदत महापालिका अधिकाऱ्यांना दिली. रस्त्यांसह शहरातील पाणी प्रश्न गंभीर आहे. आजही काही भागात अपुरा पाणी पुरवठा होत आहे. याबाबत प्रशासन गंभीर नाही. रोष मात्र लोकप्रतिनिधींवर येत आहे. यामध्ये सुधारणा करा. तसेच गांधी मैदानात मुद्दाम पाणी साठण्याची परिस्थिती निर्माण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत पुढे काय कारवाई करण्यात आली? गांधी मैदानात पुन्हा पाणी साचले जाऊ नये याची खबरदारी घ्या. कामगारांचे पैसे खाणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून गोरगरीब कर्मचाऱ्यांचे हक्काचे वेतन तात्काळ मिळवून देण्याची सूचना आमदार क्षीरसागर यांनी केली. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.